नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर पूर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट, मेंटर अँड आर्टिस्ट. वर्ल्ड पार्किन्सन्स डिझीज डेच्या निमित्ताने आपण पार्किन्सन्स डिझीजच्या विषयी चर्चा करणार आहोत. त्याच्याबद्दल काही माहिती समजून घेणार आहोत. तर हालचाल किंवा क्रिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपण सकाळी उठतो आणि तेव्हापासनं दिवसभर आपल्या काही ना काहीतरी हालचाली सुरू असतात. आत्ता मी तुमच्याशी बोलते ही एक हालचाल सुरू आहे. मी बसली आहे, बसण्यामध्ये पण छोट्या छोट्या हालचाली आहेत. उभे असले तरी हालचाली होतच असतात. आपण चालतो, उड्या मारतो, पळतो, धावतो, पाणी पितो, जेवतो, वाचतो, गप्पा मारतो, ह्या सगळ्यांमध्ये आपल्या हालचाली सुरू असतात. तर हालचाल आणि क्रिया हे आपल्या जीवनाचे अगदी अगदी अविभाज्य घटक आहेत आणि त्यामुळे हालचालीवर किंवा आपल्या क्रियांवर परिणाम होणारा एखादा प्रॉब्लेम आपल्याला झाला तर आपल्याला एकदम हतबल करून सोडतो. असाच एक आजार आहे पार्किन्सन्स डिझीज. 11 एप्रिल हा वर्ल्ड पार्किन्सन्स डिझीज डे म्हणून घोषित केलेला आहे, जागतिक पार्किन्सन्स डिझीज दिवस. या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला ह्या आजाराविषयी चर्चा करता येतात आणि आम्हाला एक निमित्त मिळतं ह्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करायला. तर चला आपण पाहू या प्रॉब्लेमचे, ह्या विकाराचे, ह्या आजाराचे काही घटक. जर 2016मध्ये घेतलेला एक सर्वे आपण बघितला तर भारतामध्ये 0.58 मिलियन म्हणजे 5,80,000 लोक साधारण या आजाराने ग्रस्त आहेत ऑलरेडी. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे डेटा ह्याचा वेगळा वेगळा आहे. जगाचा जर डेटा आपण बघितला तर मागच्या 15-20 वर्षामध्ये पार्किन्सन्स डिझीज असलेल्या लोकांची संख्या दुप्पट झालेली आहे. आपल्या हालचालीवर नियंत्रण करणाऱ्या पेशी बेझल गँग्लिया नावाच्या एका भागामध्ये ब्रेनमध्ये असतात आणि त्या भागावर, त्या पेशींवर परिणाम करणारा हा आजार म्हणजे पार्किन्सन्स डिझीज. हा आजार जगामध्ये अनेक वर्षांपासून आहे. 1817मध्ये जेम्स पार्किन्सन्स नावाच्या एका डॉक्टरने आपल्याच पेशंट्समध्ये ह्याचं विलक्षण निरीक्षण करून अतिशय सुंदर वर्णन केलं आणि त्या वर्णनामुळे ह्या आजाराचं नाव पार्किन्सन्स डिझीज असं देण्यात आलं. जेम्स पार्किन्सन्सने या आजाराचे 4 घटक सांगितले होते. ते म्हणजे ब्रॅडिकायनेझिया म्हणजे हळूपणा, ट्रेमर्स म्हणजे कंपन, रिजिडिटी म्हणजे कडकपणा, हातापायाचा कडकपणा आणि चौथं म्हणजे लॉस ऑफ पोश्चरल रिफ्लेक्सेस म्हणजे जे आपल्याला धक्का बसला की आपण लगेच स्वतःला सावरतो, स्वतःला सावरून घेण्याच्या ज्या क्रिया आपण करतो त्या म्हणजे लॉस ऑफ पोश्चरल रिफ्लेक्सेस किंवा करेक्टिव्ह रिफ्लेक्सेस. तर हे 4 घटक पार्किन्सन्सचे अजूनही तसेच आपण त्यांना बघतो आणि ह्या 4 घटकांपैकी 2 घटक जर एखाद्या व्यक्तीमध्ये असले तर त्या व्यक्तीला पार्किन्सन्स आहे असं आपण डायग्नोसिस करतो. जागरूकता का निर्माण करायची ह्या आजाराबद्दल? एकतर ह्याचं प्रमाण आपल्याला दिसतंय की वाढत चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विकाराबद्दल समाजामध्ये खूप गैरसमजुती आहेत आणि एक प्रकारची भीती आहे. आठवते एक माझी पेशंट जिला मी डायग्नोस केलं आणि त्या पेशंटनं मी सांगितलं की काकू तुम्ही फिजिओथेरपी लगेच सुरू करा. त्यांनी फिजिओथेरपी सुरू केली पण त्यांनी आपल्या फिजिओथेरपिस्टपासून सुद्धा आपला हा डायग्नोसिस लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना असं वाटलं की नको तिला कळेल की मला पार्किन्सन्स डिझीज आहे, मग मला नाही जायचं आहे, मग ती माझ्या मैत्रिणींना कोणाला तरी सांगेल. तर ही जी भीती आहे समाजामध्ये त्याच भीतीमुळे आपल्याला ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. हा आजार वाढत जाणारा आजार आहे. क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह रिलेंटलेस वाढत जाणार आहे. ह्या वाढीला थांबवण्याचं औषध अजूनपर्यंत सापडलेलं नाही आहे जगाला. पण म्हणून सगळंच काही काळंकुट्ट अंधार आहे का? नाही. उलट ह्या डिझीजचं डायग्नोसिस जर लवकरात लवकर झालं तर आपल्याकडे या पेशंटसाठी करण्यासारखं बरंच काही आहे. दॅट इज द गोल्डन पिरियड. ज्या क्षणी डायग्नोसिस होतो त्या क्षणापासून तो गोल्डन पिरियड सुरू होतो. जितका लवकर आपल्याला पार्किन्सन्स डिझीजचं डायग्नोसिस करता येईल तेवढं चांगलं. की काही टर्म्स आम्ही डॉक्टर लोक वापरतो पेपरवरती तर त्या थोड्याशा आलटून पालटून वापरल्यासारख्या वाटतात. पार्किन्सनिझम म्हणजे बेझल गँग्लियाचे ते सर्व आजार किंवा सर्व विकार ज्याच्यामध्ये पेशंटला हळूपणा आणि कंपन हे कॉम्बिनेशन निर्माण होतं. त्यातला सर्वात कॉमन आजार म्हणजे पार्किन्सन्स डिझीज. पार्किन्सन्स डिझीजला आपण इडिओपॅथिक पार्किन्सन्स डिझीज असं सुद्धा म्हणू शकतो. इडिओपॅथिक म्हणजे ज्याचं कारण क्लिअरली कळलेलं नाही. जसं मलेरियासाठी आपल्याला माहिती आहे मलेरियाचे विषाणू, कोविडसाठी आपल्याला माहिती आहे कोविडचे विषाणू. तर इडिओपॅथिक पार्किन्सन्स डिझीजसाठी काय? काहीही आपल्याला माहिती नाही. त्यातले काही जेनेटिक असू शकतात, काही स्पोरॅडिक म्हणजे बिना जेनेटिकसुद्धा पार्किन्सन्स डिझीज कोणाला तरी होऊ शकतो.
सेकंडरी पार्किन्सन्स डिझीज म्हणजे काही पॉयझनस सबस्टन्सेसमुळे झालेला पार्किन्सन्स डिझीज, ब्रेनच्या ठराविक इन्फेक्शन्समुळे झालेला पार्किन्सन्स डिझीज, काही औषधं असतात उलट्या होऊ नयेत किंवा ॲसिडिटी वाढू नये म्हणून काही औषधं आहेत ज्यांचा साईड इफेक्ट म्हणून किंवा वारंवार चक्कर येऊ नये म्हणून वापरली जाणारी काही कॉमन औषधं आहेत, त्याच्यामुळे सुद्धा पार्किन्सन्ससारखी लक्षणं दिसू शकतात. त्याला आपण पार्किन्सनिझम म्हणतो, ड्रग इंड्युस्ड पार्किन्सनिझम असं म्हणतो. पार्किन्सन्स प्लस सिंड्रोम म्हणजे हे ते आजार आहेत ज्याच्यामध्ये लक्षणं वाटतात की हे पार्किन्सन्ससारखी आहेत, पण पार्किन्सन्सच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही साईन्स आणि सिम्पटम्स त्या पेशंट्सना असतात. मग ह्यांना आपण म्हणतो पार्किन्सन्स प्लस सिंड्रोम. आणि हे फरक समजणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. जसं की ड्रग इंड्युस्ड पार्किन्सन्सला तेवालं औषध बंद करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. तसंच पार्किन्सन्स डिझीज जो आहे त्याचा रिस्पॉन्स सिंडोपाला खूप चांगला असतो, डोपामिन रिप्लेसमेंटला खूप चांगला असतो. मग हे आपल्याला आधीपासूनच जर कळलं तर आपण त्या पद्धतीने पेशंटचं आणि त्यांच्या केअरगिव्हर्सचं काउन्सिलिंग करू शकतो. बेझल गँग्लिया हा ब्रेनचा जरा कमी चर्चेत असा भाग आहे. आपल्याला माहिती आहे फ्रंटल लोब, टेम्पोरल लोब, ऑक्सिपिटल लोब वगैरे असे हे भाग शाळेपासून डायग्राममध्ये असतात, पण बेझल गँग्लियाबद्दल चर्चा फारशी काही होत नाही. आणि पार्किन्सन्स डिझीज हा बेझल गँग्लिया नावाचा जो भाग आहे ब्रेनचा त्याचाच मुळात हा एक विकार आहे. तर बेझल गँग्लिया हा नावाप्रमाणे ब्रेनच्या साधारण बेसला असलेले नर्व सेल्सचे कलेक्शन्स, नर्व सेल्सच्या कलेक्शन्सना गँग्लिया असं म्हटलं जातं. आणि हे गँग्लिया ब्रेनच्या अगदी मध्यभागावर म्हणजे इथून आणि इथून असा जर मध्य काढला तर साधारण तिथे दोन्ही बाजूला त्याच्या बेझियल गँग्लिया असे नावाचे हे अवयव आहेत ब्रेनचे. तर त्याचेही काही भाग आहेत. त्याचे भाग आहेत कॉडेट न्यूक्लियस, पुटामेन, ग्लोबस पॅलिडिस, सबस्टॅन्शिया नायग्रा असे हे भाग आहेत. तर त्याच्यात सबस्टॅन्शिया नायग्रा नावाचा जो भाग आहे तो भाग डोपामिन निर्माण करतो आणि मग हे डोपामिन बाकी ठिकाणी पोचतं आणि मग तिथून उरलेल्या ब्रेनमध्ये संदेश जातात की जेवढी हालचाल चालली आहे ती आता बास, ही जास्त होती हालचाल, ही हालचाल आता करू नका. हे संदेश ब्रेनमध्ये जातात आणि मग ब्रेनमधून पूर्ण शरीरावर अशा पद्धतीने आपल्या हालचालींचं नियंत्रण होतं. तर आपल्या हालचालींचं फाईन ट्युनिंग करणारा हा अवयव आहे बेझल गँग्लिया. जसा छोटा ब्रेन आहे सेरेबेलम, तो पण हेच काम करतो पण वेगळ्या पद्धतीने, आणि बेझल गँग्लिया वेगळ्या पद्धतीने हे काम करतो. तर ह्या डायग्राममध्येही तुम्हाला दिसतंय की नॉर्मल बेझल गँग्लियामध्ये कसं डोपामिन आणि त्याचे रिसेप्टर्स असतात आणि पार्किन्सन्स डिझीज झालेल्या व्यक्तीला कसं डोपामिनचे रिसेप्टर्स तसेच शाबूत असतात पण डोपामिन जे निर्माण होतं आहे तेच कमी झालेलं असतं आणि त्यामुळे ते रिसेप्टर्स तिथे असूनसुद्धा त्यांच्यावर ॲक्ट करणारं डोपामिन नसल्यामुळे पुढे जाणारे संदेश जे असतात त्यांच्यामध्ये तुटवडा होतो आणि म्हणून मग हालचालीवरचं नियंत्रण गडबडतं आणि हालचाल कमी होते, ब्रॅडीकायनेझिया होतो. देर इज पॉवर्टी ऑफ मूव्हमेंट. आणि त्याच पद्धतीने इतर मेकॅनिझम्सने ट्रेमर्स, रिजिडिटी आणि लॉस ऑफ पोश्चरल रिफ्लेक्सेस ह्याच्यामध्ये होतात. तर बेझल गँग्लियाचा खूप मोठा वाटा असतो आपल्या हालचालींचं प्लॅनिंग करण्यामध्ये, मोटर प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा करण्यामध्ये. आपण पटापटा जिने उतरतो किंवा इवन 2 पायऱ्या असल्या पटकन उतरून जातो. कोणता पाय पुढे टाकावा, उजवा की डावा, आपोआप ठरलं जातं. आपल्याला वाटतं ते आपोआप ठरतं आहे, पण बऱ्याचशा ह्यातल्या गोष्टी, ह्याचे निर्णय आपले बेझल गँग्लिया घेत असतात. ठराविक हालचाली एकत्र होऊ शकतात आणि ठराविक हालचाली एकत्र होऊ शकत नाहीत. याला सिनर्जिस्टिक मुवमेंट्स आपण म्हणतो. जसं की आपण चालतो तेव्हा डावा पाय पुढे टाकला की आपोआप उजवा हात पुढे होतो, उजवा पाय पुढे टाकला की आपोआप डावा हात पुढे होतो. याला सिनर्जिस्टिक मुवमेंट्स म्हणतात. तर या सिनर्जिस्टिक मुवमेंट्समध्ये सुद्धा बेझल गँग्लियाचा हात आहे. पूर्वी असं वाटायचं की बेझल गँग्लिया हे फक्त हालचालींवर नियंत्रण करतात, पण आता असं समजतं की बेझल गँग्लियाचं कॉग्निटिव्ह प्रोसेसेस म्हणजे आपले जे विचार करण्याचे जे प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडा वाटा आहे. आणि त्याचमुळे पार्किन्सन्स डिझीजमध्ये आपल्याला दिसतं की थिंकिंग प्रोसेसेसमध्ये सुद्धा कधीकधी फरक पडतो. बेझल गँग्लियाचा मेन केमिकल सबस्टन्स म्हणजे डोपामिन, आणि हे डोपामिन कमी होतं आणि म्हणूनच पार्किन्सन्स डिझीजचं प्रेझेंटेशन त्या पद्धतीने होतं. त्यामुळे ट्रीटमेंटचा महत्त्वाचा भाग काय आहे की जे डोपामिन ब्रेन तयार करतं आहे ते आपण बाहेरून द्यायचा प्रयत्न करतो गोळ्यांच्या स्वरूपात. तर पार्किन्सन्स डिझीजमध्ये मेन काय होतं, ती जी क्रिया आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे न्यूरो डिजेनरेशन. म्हणजे जसं आपण भरलेला अक्रोड पाहतो आणि सुकलेला अक्रोड पाहतो, तर ही जी क्रिया आहे, ब्रेन भरलेला आहे, भरीव आहे आणि मग वाळलेला आहे. तर हा जो प्रोसेस आहे भरीव अवयवापासून वाळक्या अवयवामध्ये
त्याचं रूपांतर होण्याचा, त्याचं नाव आहे न्यूरो डिजनरेशन. तर डिजनरेशन पूर्ण शरीरातच होतं. केस काळ्याचे पांढरे होत असतात, आपली त्वचा पण वयोमानाने सुकत जाते. तर हीच क्रिया पूर्ण शरीरात होत असते, तशीच मेंदूमध्ये पण होते. ती जेव्हा वयाच्या आधीच व्हायला लागते, म्हणजे जेव्हा नॅचरली होणार होती आणि जितकी होणार होती त्याच्यापेक्षा लवकर आणि त्याच्यापेक्षा जास्ती जेव्हा होते, तेव्हा त्याला आपण डिजनरेशन असं म्हणतो. नाहीतर आपण त्याला एजिंग म्हणणार असतो, वय होणं हेच म्हणणार असतो. म्हणजे लवकर होणं आणि प्रमाणाच्या बाहेर होणं जेव्हा सुरू होतं, तेव्हा आपण त्याला डिजनरेशन असं नाव देतो. तर न्यूरो डिजनरेशन ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या ज्या ठराविक पेशी आहेत सबस्टॅन्शिया नायग्रामधल्या, त्याच्यामध्ये सिनन्यूक्लिन नावाचं जास्ती प्रमाणात प्रोटीन जमा होतं. त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊ शकत नाही आणि ते प्रोटीन तिथेच जमा होतं आणि मग त्याचे डिपॉझिट्स तयार होतात आणि त्या डिपॉझिट्सचं नाव असतं ल्युई बॉडीज. सिनन्यूक्लिनच्या डिपॉझिट्सचं नाव असतं ल्युई बॉडीज. आणि मग ह्या ल्युई बॉडीज त्या पेशींमध्ये अशा जमा झाल्या की त्या पेशी आपलं नॉर्मल काम करू शकत नाहीत आणि मग नॉर्मल काम न करणाऱ्या पेशी हळूहळू तिथून गायब होऊन जातात. ह्याला म्हणतात ॲपॉप्टॉसिस, म्हणजे प्रोग्रॅम्ड सेल डेथ. आणि ह्या प्रोग्रॅम सेल डेथमध्ये हळूहळू पेशी अशा गळत गेल्या की तो ब्रेन जो आहे, तो असा भरीव ब्रेन जो असतो, तो हळूहळू असा सुकायला लागतो, कारण पेशी हळूहळू तिथून गळत असतात. तर ही क्रिया बेझल गँग्लियामध्ये जेव्हा होते, सिनन्यूक्लिनच्या डिपॉझिट्स लेवी बॉडीजमुळे होते, तेव्हा त्याला पार्किन्सन्स डिझीज हे रूप येतं आणि मग त्याच्यामुळे ठराविक प्रेझेंटेशन्स पेशंटचे होतात. 4 मेन फीचर्स ह्या आजाराचे आहेत. ते म्हणजे ब्रॅडीकायनेझिया, म्हणजे हळूपणा. ब्रॅडीकायनेझियाला आपण अजून विस्तारित स्वरूपात म्हणू शकतो हायपोकायनेझिया. हायपो म्हणजे कमी होणं, कायनेसिस म्हणजे मूव्हमेंट, हालचाल कमी होणं, पॉवर्टी ऑफ मूव्हमेंट. अकायनेझिया म्हणजे इतकी पुअर होते मूव्हमेंट की हालचाल बंद होते, अकायनेझिया, हालचाल विरहित स्थिती. तर ब्रॅडीकायनेझिया, हायपोकायनेझिया, अकायनेझिया. त्याच्यानंतर ट्रेमर्स म्हणजे कंपन. तर हे एक ठराविक विशिष्ट प्रकारचं कंपन पार्किन्सन्समध्ये दिसतं, ज्याला पिल रोलिंग ट्रेमर्स असं म्हणायचे. त्याच्यानंतर रिजिडिटी म्हणजे कडकपणा. तर हालचाल जी स्मूथ होत असते त्याच्यावर जी लेड पाईप रिजिडिटी, म्हणजे अगदी जणू की पाईप असू इतका कडक तो हात होतो. किंवा कॉगव्हिलिंग म्हणजे अशा प्रकारची ती रिजिडिटी होते. कॉगव्हिलिंग रिजिडिटी ही इथे आम्हाला अशी सापडते. आणि पोश्चरल इन्स्टॅबिलिटी जसं मी म्हटलं की आपण जे स्वतःला करेक्ट करतो, मला कोणी धक्का दिला तर मी लगेच सावरणार स्वतःला, पण हे जेव्हा सावरता येत नाही, म्हणजे धक्का दिला तर मी पडून जाईन अशी, तर हे जेव्हा सावरता येत नाही तेव्हा त्याला आपण म्हणतो ॲब्सेन्स ऑफ पोश्चरल करेक्टिव्ह रिफ्लेक्सेस किंवा पोश्चरल इन्स्टॅबिलिटी. तर हे सुद्धा पार्किन्सन्सचं चौथं घटक आहे. मग हे 4 घटक झाले की अजूनही काही छोटे भाग असतात पार्किन्सन्समध्ये जे आपल्याला बघावे लागतात जेव्हा पेशंटचं आपण डायग्नोसिस करत असतो तेव्हा. मोटर प्लॅनिंग आणि मोटर लर्निंग म्हणजे नवीन गोष्टी पटकन कळून घेणे, शिकून घेणे, ह्याच्यामध्ये पेशंटला गडबड व्हायला लागते. त्याच्यानंतर चालणं बदलतं. चालणं अगदी खूप टिपिकल असतं पार्किन्सन्स डिझीजचं. म्हणजे पेशंट चालत जेव्हा आत येत असतो आमच्या क्लिनिकमध्ये, तेव्हाच आमचं ते चालणं बघूनच मनात डायग्नोसिस तयार होतो. इतकं टिपिकल चालणं असतं. एकतर असे वाकलेले असतात आणि शॉर्ट शफलिंग गेट्स असतात. म्हणजे जे आपण असं चालतो त्याच्याऐवजी पार्किन्सन्सचे पेशंट असे चालत असतात. शॉर्ट शफलिंग गेट. सेन्सेशन शक्यतो नॉर्मलच राहतं, पण काही पेशंट्सना इथे मुंग्या ये, तिथे दुखणं हो असं होत असतं, कारण कडकपणा असतो आणि हळूपणा असतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे, जॉईंट पेन्स. पुष्कळदा आमचे पेशंट आमच्याकडे ऑर्थोमधूनच रेफर होतात. मान कडक असते, जॉईंट्स कडक असतात, मग पेशंटला वाटतं आपल्याला कडकपणा, आपल्याला वात झाला आणि म्हणून ते ऑर्थोपेडिक सर्जनकडे पहिले पोचतात. आणि मग त्यांना संशय येतो की अरे नाही, हे जॉईंट्स तर ठीक वाटतात पण हे कडकपणा आहे, हळूपणा आहे, पार्किन्सन्स तर नाही. तर बोलतो आपण ती पण एक हालचालच आहे, मग त्या हालचालीवर पण परिणाम होतो. तर पेशंटला हायपोफोनिया होतो. हायपोफोनिया म्हणजे फोनेशन, आवाज काढण्याची प्रक्रिया जी आहे ती पण स्लो झालेली असते. बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती पण स्लो होऊन जाते. मग तसंच विचार करणं, जसं मी म्हटलं बेझल गँग्लियाचा रोल थोडासा विचार करण्याची जी पद्धत आहे आपली त्याच्यामध्ये पण बेझल गँग्लियाचा रोल आहे. तर ब्रॅडीफ्रेनिया म्हणजे विचारांची स्पीडसुद्धा स्लो होऊन जाते पार्किन्सन्सच्या पुढच्या टप्प्यांमध्ये.
ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे आपलं ब्लड प्रेशर, रेस्पिरेशन, हार्टबीट्स मॅनेज करणारी जी सिस्टम आहे त्याच्यावर सुद्धा कधी कधी परिणाम झालेला असतो आणि एस्पेशली ब्लड प्रेशर. त्यामुळे ह्या पेशंट्समध्ये काही पेशंट्समध्ये पोस्चरल ड्रॉप की ते उभे राहतात आणि BP कमी होतं आणि मग ते पडतात. तर हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा इम्बॅलन्ससुद्धा काही पेशंट्समध्ये आपल्याला आढळतो. नॉन मोटर मॅनिफेस्टेशन्स. अनेक वर्ष असं वाटत राहिलं की पार्किन्सन्स डिझीजमध्ये फक्त क्रियांवर, हालचालीवर परिणाम होतो. पण नंतर रिसर्च सुरू राहिला आणि लक्षात आलं की हालचालींवर परिणाम होण्याच्या अगोदरच काही ठराविक गोष्टी पार्किन्सन्स डिझीजमध्ये सुरू झालेल्या असतात आणि त्यांना आता खूप महत्त्व आलं आहे. कारण ह्या जर गोष्टी आपल्याला लवकर लक्षात आल्या तर आपण पार्किन्सन्स डिझीजचं डायग्नोसिससुद्धा लवकर करतो आहे ना, आणि मग पेशंटसाठी करण्यासारखं भरपूर काही आहे. तर ह्या नॉन मोटर किंवा प्री मोटर चेंजेस इन पार्किन्सन्स डिझीज ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे हायपोऑस्मिया. हायपोऑस्मिया म्हणजे गंध, वास कमी येणं. त्याच्यानंतर रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर्स किंवा अदर स्लीप डिसऑर्डर्ससुद्धा म्हणजे झोप कमी लागणं, इन्सोम्निया. रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर हा अतिशय चमत्कारिक प्रकार आहे की जे स्वप्न आपल्याला येत असतात ती स्वप्न तिथेच नुसती लिमिटेड न राहून ती व्यक्ती झोपेमध्ये त्या स्वप्नातले ॲक्शन्स करू लागते आणि मग स्लीपिंग पार्टनरला धक्केबुक्के बसतात. तर ह्याला रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे आणि वाटतं तितकं हे अनकॉमन नाही आहे. बऱ्यापैकी आम्हाला हे पेशंटचे नातेवाईक कंप्लेंट्स घेऊन येतात की अचानक मला लाथ बसते झोपेमध्ये किंवा अचानक ओरडतच उठतो किंवा अचानक भान हरवल्यासारखं काहीतरी हालचाल झोपेमध्ये सुरू असते. तर हे रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर्स. त्यानंतर कॉन्स्टिपेशन पण एक महत्त्वाचं प्रीमोटर मॅनिफेस्टेशन आहे पार्किन्सन्स डिझीज. काही पेशंट्सना मेमरी प्रॉब्लेम्स सुरू होतात, काहींना रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणजे झोप लागत नाही कारण पायात असे तीव्र सेन्सेशन्स येतात आणि पाय असे सतत हलवत राहण्याची इच्छा होते. तर ते पण प्रीमोटर मॅनिफेस्टेशन राहू शकतं पार्किन्सन्स डिझीजमध्ये. थकवा, बोलण्यामध्ये भाषेमध्ये प्रॉब्लेम, हे पण प्रीमोटर मॅनिफेस्टेशन्स असू शकतात. काही पेशंट्सना भास होऊ शकतात आणि असे भास असतात की कोणीतरी दिसतंय आणि इनसाईट प्रिझर्व्ड असते म्हणजे पेशंटला माहीत असतं की हा माझा भास आहे. तर हे अशा प्रकारचे बदल पार्किन्सन्स डिझीज उघड सुरू होण्याच्या अगोदरच पेशंटच्या सिस्टममध्ये होऊ शकतात आणि त्याच्यावरनं आपल्याला पार्किन्सन्सचा डायग्नोसिस उलट लवकर करता येतो. काही पेशंट्सना हे सगळे त्रास पार्किन्सन्स डिझीजचं डायग्नोसिस झाल्यानंतरसुद्धा सुरू होऊ शकतात आणि तरीसुद्धा त्यांना महत्त्व आहे कारण ह्या त्रासांना मॅनेज करणं हे त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे पेशंट कशा पद्धतीने एक मिनिंगफुल आयुष्य जगतोय ह्याच्यासाठी हे सगळे सिम्पटम्स मॅनेज करणं गरजेचं असतं. कॉन्स्टिपेशन मॅनेज करणं गरजेचं असतं, स्लीप डिसऑर्डर मॅनेज करणं गरजेचं असतं, मेमरी प्रॉब्लेम मॅनेज करणं गरजेचं असतं, भास मॅनेज करणं गरजेचं असतं. तर हे सगळे नॉन मोटर मॅनिफेस्टेशन्स जे आहेत ते जर तुम्हाला असतील आपल्या डॉक्टरांना आवर्जून सांगायचं आहे की मला हे होतं आहे आणि हे कमी करण्याचे औषधं पण तुम्ही मला द्या. असेल की पार्किन्सन्स डिझीज किंवा पार्किन्सनिझम असलेला प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे. प्रत्येक पेशंटला त्याच 3 गोष्टी नसणार आहेत. कोणाला रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर असणार आहे आणि रिजिडिटी असेल, कोणाला इन्सोम्निया असेल, साधं झोप लागत नसेल आणि कंपन खूप होत असेल. तर हे कॉम्बिनेशन्स जे असतात ते प्रत्येक पेशंटमध्ये वेगळे असतात आणि म्हणूनच प्रत्येक पेशंट हा युनिक असतो आणि त्या पेशंटला व्यवस्थित तपासून त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट हवी आहे. त्यामुळे पार्किन्सन्स डिझीजची ट्रीटमेंट ही नुसतीच स्किल नाही आहे, इट्स ऑल्सो ॲन आर्ट. कोणती औषधं द्यायची आणि वेळोवेळी द्यायची, ठराविक वेळेला द्यायची, जेवणाच्या आधी घ्यायची, नंतर घ्यायची, हे सगळं नीट प्रकारे समजावून सांगणं, काउन्सिलिंग करणं, फॅमिली काउन्सिलिंग करणं हे पार्किन्सन्स डिझीजमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. गोल सेटिंग करणं, आपल्या अपेक्षा किती ठेवल्या पाहिजेत, कशा ठेवल्या पाहिजेत, हे सगळंच काउन्सिलिंगमध्ये इन्क्लूड करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर पार्किन्सन्स डिझीज हा मेनली क्लिनिकल डायग्नोसिस आहे. जसं मी म्हटलं पेशंट चालत आत येत असतानाच आमच्या मनात तो येतो डायग्नोसिस की अच्छा हे चालणं अगदी टिपिकल आहे पार्किन्सन्स डिझीजचं. तर इट्स अ क्लिनिकल डायग्नोसिस आणि जे 4 घटक सांगितले मी, ब्रॅडिकायनेझिया, ट्रेमर्स, लॉस ऑफ पोस्चरल रिफ्लेक्सिस, रिजिडिटी, ह्या 4 पैकी कोणतेही 2 असले तरी आपण पार्किन्सन्स डिझीज हे डायग्नोसिस करतो. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त नॉन मोटर काय काय आहे पेशंटला ते सुद्धा आपण बघतो. ठराविक पेशंट्समध्ये ॲडिशनल टेस्ट आपण करतो जसं की CT स्कॅन, MRI किंवा PET CT स्कॅन. जर जेनेटिक पार्किन्सन्सची शंका असेल ज्याच्यामध्ये पार्किन्सन्स लवकर तरुणपणीसुद्धा सुरू होऊ शकतो, 40sमध्ये सुरू होऊ शकतो, इन विच केस वी मे डू जेनेटिक टेस्टिंग ऑल्सो. करेक्ट मेडिकेशन चूज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पेशंटचे जे काही स्पेक्ट्रम ऑफ सिम्पटम्स आहेत, पेशंटला ह्या 4 पैकी कोणते 2 गोष्टी आहेत, कोणत्या 2 गोष्टी आहेत, हे सगळं बघून, नॉन मोटर काय काय आहे हे सगळं बघून मग
मेडिसिन सिलेक्ट करतो. डोपामिन जे आतमध्ये बनत नाही आहे ते आपण बाहेरून देण्याचा प्रयत्न करतो आहे. मग ते शरीराच्या गरजेला मॅच झालं पाहिजे. मग डोपामिनची जर गोळी तुम्ही घेत असाल लिव्होडोपाची, तर ती जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा 1 तास नंतर अशी तरी घेतली पाहिजे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन समजून घेणं महत्त्वाचं आहे. ॲडिशनल गोळ्यांच्या व्यतिरिक्त पेशंटला काही लागणार असेल क्रिया, प्रोसिजर्स जे आता नवीन आलेले आहेत फंक्शनल न्यूरोसर्जरीमध्ये, तर ते सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. बट दॅट इज रिक्वायर्ड इन अ डिफरंट स्टेज ऑफ द इलनेस. गोळ्या औषधांबरोबर महत्त्वाचं असतं ॲग्रेसिव्ह रिहॅबिलिटेशन स्ट्रॅटेजीज. पुनर्वसनावरती एक महत्त्वाचा स्पॉटलाईट, एक महत्त्वाचा फोकस ठेवावाच लागतो पार्किन्सन्स डिझीजला ट्रीट करण्यामध्ये. पुनर्वसनाचे अनेक घटक आहेत. न्यूरोफिजिओथेरपिस्टकडे जावं लागतं. बॅलन्स कसा मेंटेन करायचा, चालायचं कसं, म्हणजे बॅलन्स अँड गेट ट्रेनिंग, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस, रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस आणि फंक्शनल ट्रेनिंग, ह्या अनेक घटक आहेत ह्याच्यामध्ये. तर न्यूरोफिजिओथेरपी फॉर पार्किन्सन्स डिझीज हा स्वतःमध्येच एक अतिशय मोठा विषय आहे आणि ह्याच्यासाठी त्याच्या एक्सपर्ट्सनेच फिजिओथेरपी दिलेली ही जास्त महत्त्वाची असते. त्यांचं स्केलिंग, रेटिंग, ग्रेडिंग हे सगळं बघून पेशंटचं त्यांना कोणते कस्टमाइज, जसं मी म्हटलं प्रत्येक पेशंट वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक पेशंटला लागणारे फिजिओथेरपीचे टेक्निक्ससुद्धा वेगळे असतात आणि त्या पद्धतीने ते दिले गेले पाहिजेत. आणि 4 दिवस केलं आणि मग सुट्टी घेतली असं चालत नाही. पार्किन्सन्स डिझीजमध्ये फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशनसाठी दिलेले जे प्रोसिजर्स आहेत, मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग शिकवावं लागतं. तर हे जे सगळे प्रोसिजर्स आहेत हे रोज करायचे आहेत. इट शुड बिकम अ पार्ट ऑफ द लाईफ. म्हणजे औषधं दिलं आहे आणि फिजिओथेरपी नाही दिली म्हणजे गाडीत पेट्रोल भरून आपण पार्किंगमध्ये लावल्यासारखं होतं. गाडीचा उपयोग व्हायला पाहिजे असेल तर ती चालवावी लागते. तर तसंच आहे रिहॅबिलिटेशनचं, की नुसत्या गोळ्या घेऊन चालणार नाहीत. रिहॅबिलिटेशन टेक्निक्स ह्या रोज अंगवळणी पडतील इतक्या त्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये इंटिग्रेटेड पाहिजेत. त्याच्यानंतर पेशंटच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तिथे बदल करावे लागतात. त्या वातावरणाला सोपं करावं लागतं. आपण मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग इथे करणारच आहोत, इथे शिकवणारच आहोत, पण ते मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग महत्त्वाच्याच गोष्टींसाठी करावं लागावं. खोलीमध्ये अडथळे नकोत, जमीन खूप स्मूथ गुळगुळीत नको, ह्या सगळ्या गोष्टींकडे, मग चालता चालता आधार लागला तर भिंतींना रॉड्स पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. सपोर्ट ग्रुप्स हा एक महत्त्वाचा भाग होऊन जातो पार्किन्सन्स डिझीजमध्ये. कारण कोणत्या तरी पेशंटने आपला एखादा प्रॉब्लेम सोडवलेला असतो, पण मी तो सोडवलेला नाही आहे माझ्या लाईफमध्ये. तर मी आणि ह्या पेशंटने जर चर्चा केली तर मला कळतं की अरे वा, किती छान, तुम्ही तो सोडवला, मी पण आता असंच करीन. तर सपोर्ट ग्रुप हा सेल्फ हेल्प ग्रुपचाच एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकाची चर्चा करून समस्थितीतले लोक एकत्र येऊन एकमेकाशी चर्चा करून एकमेकाचे प्रॉब्लेम्स अतिशय छान पद्धतीने सोडवू शकतात. तर सपोर्ट ग्रुपचा खूप महत्त्वाचा भाग आहे पार्किन्सन्स डिझीजमध्ये. त्यानंतर केअर गिवर्स हेल्थ, कारण जसं जसं पार्किन्सन्स डिझीज त्या पेशंटमध्ये वाढत जातो तसं केअर गिवरचा रोल वाढतो. पेशंटची काळजी कोण घेतं आहे, डेझिग्नेटेड केअर गिवर, त्यांचा रोल खूप वाढतो. एस्पेशली भास व्हायला लागले, मेमरीवर प्रॉब्लेम व्हायला लागले, ही स्टेज जेव्हा येते तेव्हा मग केअर गिवर्सचा रोल खूप वाढतो आणि मग त्यांच्या हेल्थचा पण आम्हाला विचार करावा लागतो. त्यामुळे केअर गिवर्स हेल्थ हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे पार्किन्सन्स डिझीजमध्ये. त्यामुळे पार्किन्सन्स डिझीजचा जर सपोर्ट ग्रुप असेल तर तिथे डॉक्टर्सच नाही आहेत नुसते, तिथे फिजिओथेरपिस्ट आहेत, तिथे स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट आहेत, तिथे न्यूरोसायकोलॉजिस्ट आहेत आणि तिथे सोशल वर्कर्ससुद्धा आहेत. आणि ह्या अशा सगळ्या टीमवर्कनेच पार्किन्सन्स डिझीजचा प्रॉब्लेम आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. माझ्या दृष्टीने 5 गोल्स असतात. 5 गोल्समध्ये सर्वात पहिला गोल आहे मीनिंगफुल पर्पजफुल लाईफ, एक्झिस्टन्स नाही, लाईफ. त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी, आपलं काम आपण करत राहणं. मोबिलिटी, हालचाल ही जेवढी जमेल तेवढे दिवस तेवढे वर्ष शाबूत ठेवणं, हालचाल, आणि ज्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा अतिशय मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर कम्फर्ट, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्या व्यक्तीला कम्फर्टेबल ठेवता आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीची डिग्निटी मेंटेन राहिली पाहिजे. तर हे 5 घटक पार्किन्सन्स डिझीजच्या ट्रीटमेंटमध्ये मी मानते आणि फॅमिली काउन्सिलिंग त्यामुळेच हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गोल सेटिंग, पेशंटला कल्पना देणं की तुमच्या आयुष्यातनं तुम्ही काय अपेक्षा ठेवायच्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करता येत राहिल्या पाहिजेत, म्हणून काय काय करायचं आहे. नुसतं औषधं घेऊन चालणार नाही, तर रिहॅबिलिटेशन टेक्निक्स, रिलॅक्सेशन टेक्निक्स, सपोर्ट ग्रुपचा भाग होणं आणि जेवढं जमेल तेवढं फ्रूटफुल आयुष्य जगत राहणं हे पार्किन्सन्स डिझीजसाठी महत्त्वाचं आहे. उद्या कोणीही पाहिलेलं नाही, परवा कोणीही पाहिलेलं नाही आहे, आत्ता मात्र हा क्षण सत्याचा आहे. अँड देअरफॉर आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू गिव्ह होप,
टेम्पर्ड विथ रिअलिझम, म्हणजे आशा द्यायची आहे पण त्याला सत्याची फोडणी देऊनच द्यायची आहे. सो आय एम डॉक्टर पौर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट, अँड रीच आउट फॉर एनी हेल्प. काहीही मदत लागणार असेल तर आमच्याशी संपर्क तुम्ही करू शकता.